नमस्कार, मी मुस्कान. आपण पाहतात माय मराठी टीव्ही. रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माय मराठी टीव्ही. पाहूयात आताची महत्त्वाची बातमी. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या मारेकऱ्यांशी डॉक्टर राजेश शिंदे यांचे थेट संबंध. भीमशक्ती सामाजिक संघटनेचे आनंदराव लादे यांचा आरोप. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याआधी पाहूयात आनंदराव लादे नेमके काय म्हणालेत. सदर राजेश शिंदे चे डायरेक्ट नरेंद्र दाभोळकर ज्यांना मारलेला आहे त्यांच्याशी डायरेक्ट संबंध आहे. त्यामुळं आत्ताच त्याच्या मुसक्या होणं गरजेचं आहे. कराड शहरामधलं हिल शेल्टर जे आहे केलिशन थेरपी आणि ओझोन थेरपीचं, तर तो राजेश शिंदे म्हणून जो स्वतःला डॉक्टर म्हणून जो मिरवतो तो मुळात डॉक्टर नाही. आणि सदर राजेश शिंदेचे डायरेक्ट नरेंद्र दाभोळकर ज्यांना मारलेला आहे त्यांच्याशी डायरेक्ट संबंध आहेत. त्यामुळे हा विषय आतापर्यंत मी पुढे आणला नव्हता, पण आज प्रसारमाध्यमाच्या पुन्हा आणतोय की नरेंद्र दाभोळकर यांच्या मारेकरीची डायरेक्ट हेच संबंध आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनानं याची दखल घेऊन त्याच्यावरती पुन्हा एकदा कारवाई करावी एवढीच अपेक्षा बाळगतो. आणि महिलांची बदनामी केलेले कराड शहरामध्ये कुठलीही गोष्ट तो करू शकतोय, त्यामध्ये आपल्यालाच त्रास होणार आहे. त्यामुळं आत्ताच त्याच्या मुसक्या होणं गरजेचं आहे. 17 साली मी ज्याला हॉस्पिटल संदर्भात जे काही त्याची माहिती मागितली त्याला तो स्वतः मला मारण्यासाठी प्रयत्न केला होता. आणि माझ्या जवळच्या सहकारी मित्राबरोबर जे चॅटिंग केलेलं आहे त्यामध्ये तो म्हणतोय की लादेंना मारण्याकरता मी दाभोळकरांना मारणाऱ्या मारेकरांना मी बोलवते म्हणून. आणि हे जे पंजाबमधून हरियाणामधून जे धागेदोरे जे हलतात ह्याचा केंद्रबिंदू राजेश शिंदे आणि त्याची पत्नी पूजा त्यांचं नाव आहे. एकंदरीत चित्र पाहता आनंदराव लादे यांच्या म्हणण्यानुसार डॉक्टर राजेश शिंदे यांची अशी भूमिका राहिली असावी की जो माझ्या हॉस्पिटलच्या आला आडवा त्याला मी केला उघडा. परंतु माय मराठी टीव्ही या वृत्ताची पुष्टी करत नाही. पण प्रश्न असा पडतो की आनंदराव लादे यांच्यावरती 2017 साली असा काय प्रसंग घडला होता की त्याचा उलगडा आणि इतका मोठा गौप्यस्फोट त्यांनी 2025 साली केला. माय मराठी टीव्हीची टीम देखील सदर हॉलिस्टिक हिलिंग सेंटर या ठिकाणी माहिती घेण्याकरिता गेली असता तेथील व्यवस्थापक डॉक्टर पाटील व वैभव माने यांनी माय मराठी टीव्हीच्या टीमला केबिनमध्ये बसवून घेतले. पूजा शिंदे मॅडम यांना फोन केला व हकीकत सांगितली असता त्यांनी फोनवरून त्यांना काहीतरी सूचना केल्या. त्याप्रमाणे डॉक्टर पाटील व वैभव माने यांनी माय मराठी टीव्हीच्या टीमला सांगितले की सध्या आम्ही याबाबत कोणताही खुलासा अथवा प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. योग्य वेळ आल्यावर आम्ही खुलासा करू असे त्यांनी सांगितले होते. तसेच माय मराठी टीव्हीच्या हाती लागलेल्या माहितीनुसार डॉक्टर राजेश शिंदे यांच्या या हॉलिस्टिक हिलिंग सेंटर बद्दल सर्व प्रशासकीय विभागाकडे अगदी आरोग्य मंत्र्यांपर्यंत काही लेखी स्वरूपात तक्रारी गेल्या असल्याची माहिती समोर येत असून याबाबत प्रशासनाने देखील त्रिसदस्यीय टीम म्हणजे चौकशी समिती नेमल्याचे देखील समजते. प्रशासन देखील याबाबत नक्कीच सखोल चौकशी करणार व या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा करणार यात काडी मात्र शंका नाही.